नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची एक मोठी बातमी। खलिस्तान समर्थक व्यक्तीला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। गुरुजीत सिंह निज्जर असं या व्यक्तीचं नाव आहे। पुण्यातल्या एका प्रकरणाशी तो संबंधित होता असा संशय आहे आणि यामधूनच त्याला अटक करण्यात आली। चाकणीतून मागच्या वर्षी एकाला अटक करण्यात आली होती। बेकायदा पिस्तूल बाळगल्याचा त्याच्यावर आरोप होता। निज्जर हा अटक केलेल्या आरोपीचा साथीदार असल्याचंही कळतं। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, काय अधिक माहिती आहे? मिलिंद 2019 मध्ये चाकणमध्ये एका पिस्तूल प्रकरणामध्ये एनआयएनं गुन्हा दाखल केलेला होता। मोईन खान असं त्यावेळेस अटक केलेल्या खलिस्तान समर्थकाचं नाव होतं आणि त्याचाच हा सहकारी आहे गुरुजीत सिंग निज्जर। गुरुजीत सिंग निज्जर आणि मोईन खान हे खलिस्तानवादी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी बब्बर सिंह खालसा इंटरनॅशनल या खलिस्तानवादी संघटनेचे काही व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओज सोशल मीडियावरून प्रसारित करायचं काम करत होते। या दोघांनीही एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर खलिस्तानवादी साहित्य जे आहे ते तयार करून सामाजिक माध्यमांवरती ते टाकलेलं होतं आणि याचाच तपास करत असताना एनआयएला या सगळ्या गोष्टींची माहिती जेव्हा मिळाली त्यावेळेस काही फिल्टर्स लावण्यात आले आणि त्याच्यानंतर मोईन खानला चाकणमधून अटक करण्यात आलेली होती। त्यावेळेस मोईन खानकडे पिस्टल आणि जवळपास 15च्या आसपास बुलेट्स जे आहेत त्या मिळून आल्या होत्या। त्याच्या चौकशीमध्ये गुरुजीत सिंग निज्जरचं नाव जे आहे ते समोर आलेलं होतं। तेव्हापासून एनआयए त्याच्या शोधामध्ये होतं। मात्र त्यावेळेस निज्जर हा दुबईला निघून गेलेला होता। रेड कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आलेली होती आणि काल जेव्हा तो दिल्ली विमानतळावरती आला तेव्हा रेड फ्लॅग समोर आल्यानंतर निज्जर याला एनआयए कडून अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुढील कारवाई एनआयएची एक मोठी कारवाई कारण गेल्या 2 वर्षापासून एनआयए त्याच्या मागावर होती। वैभव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये तब्बल 23 गावांचा अखेर समावेश झाला आहे। नगरविकास खात्याकडून याबद्दलचा अध्यादेश जारी करण्यात आला असून पुणे महानगरपालिकेचं क्षेत्रफळ आता मुंबई महानगरपालिका क्षेत्रापेक्षा सुद्धा मोठं होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। 23 गावांच्या विलीनीकरणामुळे महानगरपालिका प्रशासनावरचा ताण मात्र निश्चित वाढेल, तर पालिकेचा मिळकत कर आणि उत्पन्न सुद्धा वाढणार आहे। पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शासनाकडे या गावांच्या विकासासाठी 9,000 कोटी रुपयांची मागणी यापूर्वीच करण्यात आली। इकडे आरक्षणावरून राज्यामध्ये मराठा विरुद्ध अन्य अशा प्रकारचा वाद शमत नाही, तोच आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्तानं मराठा विरुद्ध कुणबी विरुद्ध ओबीसी, मराठा कुणबी विरुद्ध ओबीसी असा वाद पेटू पाहतोय। कारण गाव पातळीवरचं राजकीय आरक्षण लाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुणबी जातीचे दाखले मराठा समाजाकडून काढले गेल्याचा आरोप ओबीसी बीजेएनटी संघटनेनं केला। एकट्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात अवघ्या 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात तब्बल 89 कुणबी दाखले काढले गेलेत। राज्यामध्ये निवडणूक होऊ घातलेल्या 14,000 ग्रामपंचायतींच्या मध्ये अशाच पद्धतीनं मूळ ओबीसींच्या हक्काच्या 27% राजकीय आरक्षण लाटलं जाऊ शकतं अशी भीती ओबीसी संघटनांनी आता व्यक्त केली। त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्तानं हा विषय गुंतागुंतीचा होणार असं दिसतंय। या संदर्भात संबंधितांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्यासोबत सगळे ओबीसी समाजाचे घटक आहेत जातीतले। मला सांगा, तुमचा मूळ आक्षेप काय? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ओबीसीचा हक्क संपवण्याचं काम हे बाकीची काही मंडळी करते, परंतु राज्यामध्ये त्यांना एक आरक्षण राखीव असतं। मराठा समाजाचं आरक्षण राखीव आहे आणि ते आरक्षण सोडून आता ज्यावेळी ग्रामपंचायत लागल्या किंवा ह्या इलेक्शनच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ओबीसीकडं सर्टिफिकेट मागणी केली जाते आणि अक्षरशः तसं जर बघितलं तर आता ओबीसीचं आरक्षण हिसकवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं असं मला म्हणायचं आहे। राज्यामध्ये ग्रामपंचायत जोरात लागल्यात आणि ग्रामपंचायतच्या काळामध्ये 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये हजारो सर्टिफिकेट बाहेर निघलेत। हे कशासाठी पाहिजे आहेत? ओपन असेल तर ओपन तेच, आणि जर ओबीसी असेल तर ओपनचं इकडं कॅटेगरीचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि तेच ओबीसी, म्हणजे ओबीसीने जायचं कुठं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ओबीसीसमोर पडलेला आहे। त्यामुळे मी आवाहन करतो राज्यातल्या सर्व ओबीसी बांधवांना की जे खरे ओबीसी आहेत त्या ओबीसीच्या पाठीमागे ताकदीने उभे राहा
एवढीच आमची प्रमुख मागणी आहे. लक्ष्मण, तुमची काय मागणी आहे? कारण असे बरेचसे मागच्या इलेक्शनमध्ये आढळून आलेले आहेत. ऐनवेळी कुणबी ओबीसी सर्टिफिकेट काढलं जातं आणि राजकीय इलेक्शन लाटलं जातं. ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ होते, त्यावेळी एक शासनानं JR काढला होता की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या तत्वाला अनुसरून गेल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाजानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यानंतर हे डुप्लिकेट दाखले काढून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे मूळ ओबीसींचं संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण कुठंतरी चोरण्याचा प्रयत्न सर्रास पद्धतीनं करतायत. आत्ता पुण्याच्या त्यामुळे हा विषय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि या ग्रामपंचायत निवडणुकांच्यामुळे हा विषय चांगलाच तापणार यात काहीच शंका नाही. बातमी आणखीन एक. पुण्यातली एल्गार परिषदेवरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण येत्या 1 जानेवारी रोजी एल्गार परिषद होणार असल्याचं निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी जाहीर केलं. त्यावर ब्राह्मण महासंघानं प्रतिक्रिया दिली. सर्व अभ्यास करून विचारपूर्वकच परवानगी द्या असं महासंघाचं म्हणणं आहे. तर परिस्थिती पाहून सरकार निर्णय घेईल असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. पुण्यासह राज्यातलं राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. 1 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. स्वारगेट पोलिसांकडे एल्गार परिषदेसाठी परवानगीची मागणी करण्यात आली. दरवर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनुयायी येत असतात. याच निमित्तानं यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. तर ब्राह्मण महासंघानं एल्गार परिषदेवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यामध्ये एल्गार परिषद होण्याची शक्यता दिसत आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, जाहीर सभेचं घेण्याचं स्वातंत्र्य आम्हाला सुद्धा मान्य आहे. आम्ही आपल्या सर्व माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती करतो आहोत की वक्ते तेच असतील, आयोजक तेच असतील, ते विचार तेच व्यक्त केले जातात. वातावरण तसंच बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं प्रशासनानं सर्व काळजी करून सर्वांगीण विचार करून अशा त्यांना परवानगी द्यावी अशी आमची इच्छा आणि विनंती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा, पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून प्रस्ताव आल्यावर एल्गार परिषदेला परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. समूह एकत्र करण्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवरती योग्य नाही, त्या बाबतीतल्या गाईडलाईन्स राज्य सरकारनं निर्गमित केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सचं पालन सगळ्यांना करावं लागेल. परवानगी देण्याच्या संदर्भातला निर्णय राज्यस्तरावरती होईल. ज्यावेळी स्थानिक प्रशासनाचा प्रस्ताव येईल, प्राप्त परिस्थिती बघून राज्य सरकार त्याच्यावरती निर्णय घेईल. एल्गार परिषदेसाठी आयोजकांनी परवानगीची मागणी केली आहे. त्यावर ब्राह्मण महासंघानं त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता राज्य सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुण्याहून वैभव सोनवणेसह सागर सुरोसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेले 2 दिवस एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. मुंबईतल्या शिवाजीनगर भागातला हायवेवरचा हा व्हिडिओ आहे. हायवेवरून जात असताना एका बाईकस्वाराला एक रिक्षावाला मागून येऊन जोरदार धडक देतो आणि पळून जातो. ही धडक इतकी जीवघेणी होती की बाईकस्वाराचं केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला. नाहीतर मागून एखादी गाडी येत असती तर तो निश्चितपणे त्यात गंभीररित्या जखमी झाला असता किंवा त्याचा मृत्यूसुद्धा झाला असता. रिक्षावाला धडक देण्याच्या काही सेकंदाआधी रिक्षावाला आणि त्या बाईकस्वारामध्ये काही वाद झाला होता आणि हा वाद मनात ठेवून रिक्षावाल्याने अतिशय बेदरकारपणे गाडी चालवत मुद्दामून या बाईकस्वाराला धडक दिली. अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, आता या रिक्षावाल्याचा शोध सुरू आहे. भयानक आहे हा प्रकार. मिलिंद, अतिशय भयानक आणि दुर्दैवी प्रकार आहे. रिक्षावाल्यांची मुजोरी ही आता नागरिकांची हत्याच्या प्रयत्नापर्यंत पोहोचलेली आहे. जर आपण व्हिडिओ पाहिला नीट तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की तो रिक्षावाला जो आहे तो गाडी अतिशय वेगाने आणि वाकड्या तिकडे गाडी चालवत होता आणि त्याचा परिणाम म्हणून तो बाईकस्वार जो आहे त्याचा अपघात होता तो वाचला होता. याचाच राग म्हणून त्या बाईकस्वाराने त्या रिक्षावाल्याला जाब विचारला. जेव्हा जाब विचारला तेव्हा रिक्षावाला काही बोलला नाही. मात्र बाईकस्वार त्या रिक्षावाल्याची वाद घालून थोडा अंतर पुढे गेला. रिक्षावाल्याने त्याचा पाठलाग करून वेगाने गाडी नेऊन त्याला धडक दिली आणि तो बाईकस्वार जो तो रस्त्यावर पडला. सुदैवानं मागून कोणतीही गाडी आली नाही किंवा जो बाईकस्वार जो आहे तो बाईकवरून पडला. त्याने हेल्मेट घातलं होतं म्हणून तो वाचला. म्हणजे त्याला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही किंवा दुर्दैवी त्याचं काही अंत झालं नाही. पण ही सगळी घटना जी आहे ती अतिशय
निंदनीय आहे आणि त्याच पद्धतीने अतिशय गंभीर घटना आहे. या घटनेची दखल जी आहे ती मुंबई पोलिसांनी काल रात्री घेतली होती, कारण का गेली 2-4 दिवस हा व्हिडिओ व्हायरल होत होता. नेमकं या व्हिडिओ मागे सत्य काय हे पोलीस तपासत होते. या अनुषंगाने पोलिसांना आता जो रिक्षावाल्याचा नंबर मिळालेला आहे, रिक्षावाल्याला सकाळपर्यंत आम्ही शोधू असं आश्वासन जे आहे ते डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिलं होतं. त्यामुळे आज दुपारपर्यंत रिक्षावाला जो आहे त्याला अटक करण्यात येईल अशी देखील माहिती मिळते. देवनाला पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी गुन्हा दाखल केलेला आहे. अज्ञात रिक्षा चालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे हायवेवरची. वाशिम पुसद महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाच्या नजीक भरधाव ट्रकनं एका बैलगाडीला जोरदार धडक दिली आणि अतिशय भीषण असा अपघात झाला. या अपघातामध्ये शेतकरी पती पत्नीचा मृत्यू झालाय, तर एक बैल जागीच ठार झाला असून दुसरा बैल गंभीररित्या जखमी झालाय. हे वृद्ध पती पत्नी शेतातून घरी परतत होते त्यावेळी हा भीषण अपघात झाला. आणि आता एक थोडीशी चिंताजनक बातमी. ब्रिटनमध्ये एक संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आलाय. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या काही प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा एक नवीन प्रकार आढळला आहे. आतापर्यंत या नवीन कोरोना व्हायरसचे 2 रुग्ण सापडलेत. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी याबद्दल माहिती दिली आहे. 2 आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आलेल्या सर्व नागरिकांनी स्वतःला आयसोलेट करावं अशा प्रकारच्या सूचना ब्रिटन सरकारनं दिल्या. आणि आता लसीच्या संदर्भातली एक बातमी. लसीकरणासाठी राज्य सरकार पूर्ण सज्ज असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं. सिरमच्या लसीचं 3rd फेजचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या लसी 2 वेळेस द्याव्या लागणार आहेत आणि या लसीकरणाच्या संदर्भातला जो काही कार्यक्रम आहे तो सगळा कार्यक्रम आम्हाला जो काही सांगण्यात आलेला आहे, जो टाइम टेबल देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रेनिंगचा पार्ट महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा पूर्ण झालेला आहे. 16,000 एकूण जे काही आमचे हेल्थ कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे. जे काही कोल्ड चेन्स सांगितल्या होत्या त्या कोल्ड चेन्स इन प्लेस आहेत. ज्या कमी पडणार आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे असं त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे द्यायचं आहे. शहरी भागात अर्बन हेल्थ सेंटरला, ग्रामीण भागामध्ये पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटरला या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या. त्याबाबतचं जे काही प्रशासनाच्या बाबतीतल्या ज्या काही सूचना आणि जो काही मॅन्युअल ज्याला म्हणतो आपण, जसं इलेक्शन मॅन्युअल असतं आणि प्रत्येक गोष्ट मायक्रो प्लॅनिंग झालेली असते, त्या पद्धतीची मायक्रो प्लॅनिंग लसीकरणाच्या संदर्भातली झालेली आहे आणि त्या बाबतीत आपण योग्य ती कार्यवाही येणाऱ्या काळात करणार आहोत. आणि आता पुण्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. पुण्याच्या कात्रज इथल्या दूध खरेदी संघानं आपल्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कात्रज डेअरीमध्ये जे दूध घालतात प्रामुख्यानं त्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या 1 जानेवारीपासून गाईच्या दुधासाठी 1 रुपया तर म्हशीच्या दुधासाठी 2 रुपये वाढ खरेदी दरात करण्याचा निर्णय कात्रज डेअरीनं घेतला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 61व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 1 रुपया प्रमाणे 6.94 कोटी रुपये हे आता अतिरिक्त मिळतील. तर म्हशीच्या दुधात जी वाढ होणार आहे त्याची सगळी रक्कम दिवाळीच्या पूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलीच आहे. उर्वरित रक्कम ती मार्च 2021 पर्यंत देण्यात येईल. कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील आणि मलंगगड पट्ट्यातील श्री मलंगवाडी, खरड, मांगरूळ, नेवाळी, पोसरी, नारेन, उसाटणे, बर्दुल आणि काकोळे या 9 ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या प्रक्रियेत ऑनलाईनची मोठी अडचण येते. उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्यक्ष आले असताना त्यांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची
प्रक्रियाच माहिती नसल्याचं समोर आलं आहे. यानंतर मात्र उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामीण भागातील उमेदवारांनी आजूबाजूच्या शहरातील सायबर कॅफेचा आधार घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र तिथे देखील तांत्रिक अडचणीच समोर येतात. उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीवर हे उमेदवार आणि राजकीय कार्यकर्ते संतापले आहेत. पहिल्यांदाच असं ऑनलाईनचं काम आहे. तिथेशी गर्दी या फुल हँग झाले आहेत. लवकर फॉर्म होत नाही, सिलेक्ट होत नाही. आम्हाला माहिती नसल्यामुळे प्रक्रिया होते म्हणजे आमची तारामेल झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरायला आम्हाला खूप कठीण जाते, कारण मेन डॉक्युमेंट्स काय द्यायचे, कसे द्यायचे ते काय माहिती नाही आणि वेबसाईट हँग होते. इकडे नाताळच्या निमित्तानं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ख्रिस्ती बांधवांनी विद्युत रोषणाई केली आहे. हाऊसिंग सोसायट्या तसंच रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात ही विद्युत रोषणाई केली गेली. नाताळ निमित्त मुंबईतल्या अनेक वेगवेगळ्या परिसरामध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केलेली आहे. मी आत्ता वांद्रे पश्चिम परिसरामध्ये आहे. आपण इथे पाहत आहात की क्रिसमस ट्री लाइटिंगचा केलेला आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर जे झाडं आहेत त्यावर देखील लाईट्स बलून आहेत ते सोडलेले आहेत. विद्युत रोषणाई केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आपणास माहीत आहे की मुंबईला वांद्रे पश्चिम या परिसरामध्ये ख्रिश्चन समुदाय सर्वाधिक लोक राहतात. या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जो नाताळ आहे तो साजरा केला जातो. यावेळेस कोरोनाचं संकट आहे त्यामुळे थोडंसं त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स केलेले आहेत. पण इथे ज्या वेगवेगळ्या सोसायटी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केल्याचं दिसून येत आहे. आकर्षक लाइटिंग्स, स्टार्स, बल्ब्स, कलरफुल लाईट्स करण्यात आलेले आहेत आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक गर्दी करतात. यंदा रात्री मुंबईत संचारबंदी आहे. लोकांनी गर्दी करू नये अशा स्वरूपाचं आव्हान देखील केलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन येणार आहे. तरी लोक नेमकी किती पाळत आहेत हेही पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तुर्तास तरी नाताळ जवळच असल्यामुळे ख्रिस्ती बांधवांच्यामध्ये उत्साह आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात लाईटिंग केल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाताळ जवळ आल्यानं मुंबईमध्ये वांद्रे इथल्या अनेक दुकानांमध्ये नाताळच्या आधी खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात. सांताक्लॉज, लाइटिंग, ख्रिसमस ट्री यासह विविध गोष्टी, टोप्या ही खरेदी करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी उसळली. नाताळ सण अवघ्या 2 दिवसावर आलेला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नाताळच्या दरम्यान जे वेगवेगळ्या वस्तू विक्रीला असतात, लाइटिंग्स असतील, वेगवेगळ्या डॉल्स असतील, सांताक्लॉज असेल, अशा अनेक वस्तू दिसत आहेत. अनेक जण खरेदीसाठी सुद्धा इथे येताना समोर दिसत आहे. हे आपण दृश्य पाहत आहात वांद्रे पश्चिम या परिसरामधील. इथे अनेक जण खरेदीला आलेले आहेत. आपण इथे जर पाहिले तर नाताळाच्या दृष्टिकोनातून लाइटिंग्स ज्या आहेत त्या देखील क्रिसमस ट्रीजच्या असतील किंवा स्टार्स असतील असे इथे दिसत आहेत. काही लोक आहेत त्यांना पण आपण विचारूया. नाताळ अभी क्रिसमस आ रहा है, इस वजह से लोग यहाँ पे अलग अलग वस्तु खरीदने आते हैं. आप भी आए? या क्या लेने थे? वैसे तो मैं रेगुलर शॉपिंग करने और रोजबेरी एंड ऑल वन बेसिक की चेन एंड रिंग्स एंड ऑल दैट्स इट. आपके साथ कौन कौन है वो भी कुछ बात करेंगे? हाँ या श्योर. अबे क्रिसमस नज़दीक आ रहा है, 31st भी आ रहा है, तो उसको लेकर अलग अलग वस्तु लेने के लिए आप यहाँ पे आए हैं. हाँ जी. मतलब लाइक मेरे को लाइट्स भी चाहिए थी, ऐसे स्टार्स भी चाहिए अपने लिए, और तो मैं इधर ही आता हूँ यूजुअली से माउंट मेरी के पास शॉपिंग करने एवरी क्रिसमस. इस बार सरकार की ओर से एक नई गाइडलाइन दी गई है कि 50 से ज़्यादा लोग प्रार्थना करने के समय नहीं रहेंगे, ज़्यादा स्टॉल नहीं रहेगा, लोगों ने भीड़ नहीं करनी चाहिए. कितना इम्प्लीमेंट होगा ऐसा आपको लगता है? जितना अभी तक हुआ है बॉम्बे में मुझे लगता है बिल्कुल नहीं हो पाएगा, लेकिन लेट्स होप की हो. अँड वेगवेगळे जे दुकानं आहेत बांद्रामध्ये जे इथे खरेदी करायला अनेक जण येतात.
आणि त्यांना क्रिसमस आणि 31 असं दोन्हीही एकत्रित खरेदी करायचं असतं. त्या अनुषंगाने इथे गर्दीसुद्धा होताना दिसते आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर इथे चर्च आहे. चर्च इथे देखील डेकोरेशन करण्याचं काम सुरू आहे. आपणास माहीत आहे की वांद्रे पश्चिम येथील अत्यंत माउंट मेरी चर्च हे प्रसिद्ध आहे. इथे अनेक जण लोक आवर्जून नाताळाच्या दिवशी येतात आणि गर्दी करतात. त्यामुळेच कदाचित राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये. कदाचित राज्य सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत लोक कमी गर्दी करतील अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.